काश्मीरला भारतातलं स्वर्ग म्हटलं जातं, त्यामुळे फक्त देशभरातूनच नाही तर जगभरातून पर्यटकांची ओढ ही काश्मीरकडे असलेली पाहायला मिळते। काश्मीरमध्ये आलेला प्रत्येक पर्यटक हा दल लेक या पर्यटनस्थळी नक्कीच भेट देत असतो आणि पर्वतांच्या कुशीमध्ये असलेल्या या लेकचे सौंदर्य अत्यंत मनमोहक आहे। मात्र पहलगाम हल्ला झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये काश्मीरला येणाऱ्या पर्यटकांची संख्या घटली आणि त्याचा फटका इथल्या व्यावसायिकांना बसला आहे। विशेषतः दल लेक मध्ये शिकारा बोटी चालवणारा व्यावसायिक यात भरडला गेलाय। अजूनही काश्मीरची परिस्थिती पूर्वपदावर आलेली नाही। नेमकं काश्मीरचं वातावरण आता कसं आहे याबाबत शिकार बोट चालक आमिर यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। पहलगामचा हल्ला झाल्यानंतर काश्मीर आणि जम्मूमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या नेमकी किती आहे यावरती नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहेत। मात्र सध्या परिस्थिती जी आहे ती पूर्वपदावर येण्याचा प्रयत्न करते। पर्यटक मोठ्या प्रमाणात येत आहेत, मात्र त्यांच्या मनात कुठेतरी भीती नक्कीच आहे। मात्र ती भीती नसावी। जे स्थानिक इकडचे व्यावसायिक आहेत, खास करून जर आपण पाहिलं तर देहलेक या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जे शिकारा बोटी असतात त्या शिकारा बोटी पर्यटनाच्या आकर्षणाचं केंद्र असतं आणि असं असताना त्यांच्या व्यवसायावर देखील या सगळ्या हल्ल्यानंतर मोठा परिणाम झाला होता। मात्र नेमकी आता इकडची पूर्व परिस्थिती कशी आहे, पर्यटकांचं नेमक्या मनामध्ये काय आहे, पर्यटक कसा इथपर्यंत पोहोचू शकतोय का, किंवा या सगळ्या संदर्भात जे काही प्रश्न आहेत ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आपल्यासोबत आमिर जे आहेत हे सर, सबसे पहले तो आपका लोकशाही में बहुत वेलकम है। किस तरह की परिस्थिति है, क्योंकि हमने सब देखा कुछ महीनों पहले जो घटना घटी उसके बाद कुछ परिणाम हमें नजर आ रहा है, क्या अब क्या परिस्थिति है? मैं आपको एक बात बताऊं, सबसे बड़ी पहली बात है कश्मीर सबके लिए सेफ है। ये हिंदुस्तान का अटूट अंग है और ये रहेगा। और आप अभी देखिए रक्षाबंधन है, ये लोग जो इतनी भीड़ आप देख रहे हैं ये यही के रहने वाले हैं, ये टूरिस्ट नहीं है। टूरिस्ट को अगर कोई ऐसा अटैक हो जाता या कुछ भी, ये सबसे पहले टारगेट बनते हैं, क्योंकि ये यहाँ के लोकल लोग हैं। अभी देखिए कश्मीर में ये शिकारे सारे अभी पड़े हुए हैं, देखिए कोई टूरिस्ट है ही नहीं, कुछ भी नहीं, खाली पड़ा हुआ। ये जो भीड़ आप देख रहे हो हमारे लोकल लोग हैं, यहाँ के टूरिस्ट के लिए पूरा डर का माहौल बना के रखा है। क्या चेंजेस लाने चाहिए जिसके जो कश्मीर है वो पहले जैसा हो, डर का माहौल ना रहे, और यहाँ के जो लोकल लोग हैं, जैसे आप यहाँ शिकारा का काम करते हैं, उनकी उन्नति हो, उनका व्यापार बढ़े। कश्मीर में सबसे पहली बड़ी बात है बैकबोन जो है वही टूरिज्म है, तो सब कुछ है। अभी आपने देखा जो भी यहाँ पे परिस्थिति हुई 22 को पहलगाम की, उसके बाद आप देखिए कश्मीरियों ने कैसी रैली निकाली। टुरिस्ट येण्याचा प्रयत्न करतात, मात्र एक भीतीचं जे वातावरण आहे ते नक्कीच काश्मीरमध्ये अजूनही पसरलेलं आहे। त्यामुळे राज्यातून, परदेशातून, देशभरातून जे पर्यटक येतात त्यांच्या मनातलं भीती काढणे जास्तीत जास्त गरजेचं आहे। त्यामुळे जी उन्नती आहे ती स्थानिकांची होईल, जे इकडचे व्यावसायिक आहेत त्यांची होईल। मात्र केंद्र सरकार आणि राज्य सरकार जर एकत्र मिळून काम करेल तर ते लवकरात लवकर होईल, अशा प्रकारचं म्हणणं इकडच्या या व्यावसायिकांचं आपल्याला असलेलं पाहायला मिळते। कॅमेरामॅन विनीत सोबत उमेश करंजकर, देहलेक, काश्मीर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।